बाबा अनएक्सपेक्टेड भाई. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. शिवराय. आणि आज वार आहे गुरुवार. ह्या वर्षाची निफ्टी बँक निफ्टीची शेवटची एक्सपायर आहे का नाही, त्यामुळं कसं वाटतं किती पॉईंट आहे रे गॅप अप? 200 गॅप अप बँक निफ्टी. हा 200 पॉईंट बँक निफ्टी आणि निफ्टी पण असेल मग 100 60 पॉईंट निफ्टी आहे. म्हणजे हां काल दुपारी अचानक वरती गेलं ना मार्केट आणि ऑल टाईम हाय तोडून टाकलेला, त्यामुळे आज कुठं ना कुठं एक्सपेक्टेशन होतीच की एक गॅप अप होऊ शकतं मार्केटमध्ये आणि परत एकदा इंडिया विक्स हवेत जाऊ शकतं आज पण. आणि बघू आता काय होतंय. ओव्हरऑल झालं होतं जाणारच ते हवे. जाणार 100% जाणार. आणि आता काय नवीन हाय बनवतंय का काय माहित. आज एक्सपायरी असल्यामुळे व्हॉलॅटिलिटी जास्त असू शकते. आज ती महिन्याची शेवटची एक्सपायरी, वर्षाची पण वर्षाची शेवटची एक्सपायरी निफ्टी बँक निफ्टीची. आता नवीन वर्ष चालू आहे, नवीन वर्षात बघू आता काय होतंय. त्यामुळे आणि आज जो स्ट्रॅडल स्ट्रँगल करायचा आहे आपल्याला, जरी केला तरी साईडवेज मार्केटमध्ये करू, पण थोडंसं डिफरंट अप्रोच जरी घेऊ शकतो. प्रीमियम वाढतात त्यामुळे तर बाईंग पण करू शकतो आपण, आहे का नाही. मुवमेंट असेल तर साईडवेज पण राहू शकतो. काय सांगतात नाही, काय सांग, काही पण होतंय आजकाल, काही पण होतंय. त्यामुळे मार्केट बघून करावं लागेल. बघू. आणि ज्याची एक्सपायरी त्यातच करू. जर सेलिंग केली तर बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये, आणि बाईंग केली तरी बघू कुठं खरतोय. तर बघू, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो 11:13 झालेत आणि मार्केटमध्ये जरा धिंगाणा चालू आहे. मंथ एंड आणि इयर एंड शेवटची एक्सपायरी निफ्टी बँक निफ्टीची आपल्या समोर दिसते. आपला खूप व्हॉलटाईल मार्केट आहे. खाली वर कुठं जाते. ह्या पिना बघा, ह्या पिन ज्या आहेत ना, इथं नो सेलिंग नो बाईंग काहीच करू शकत नाही. तरी पण आम्ही सकाळी जर तुम्ही बघितलं, कॉल पुट दोन्ही बाय करून ठेवले होते आणि पहिल्याच कॅन्डलला आम्ही बाईंगचा स्ट्रॅडल टाकला होता, कारण माहित होतं इंडिया विक्स रोज सकाळी उठल्या इंडिया विक्स हवेत जाते, लय हवेत गेले ते. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं कॉल आणि पुट आम्ही जे बाय केले होते, तर हे कॉल आणि पुट मध्ये कॉल अचानक वाढला ज्यावेळेस ही सकाळ ग्रीन कॅन्डल आली होती. आता हा निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीचा बघू दे, सेमच आहे असं, पण तिकडे पण सकाळी एक रेड आली आणि त्यानंतर परत ग्रीन आली. रेड आली नॉर्मल. तर आता या ठिकाणी बघू शकता, स्टार्टिंगला रेड कॅन्डल आली ना, तर रेड कॅन्डल आल्यानंतर 400-500 लॉस गेला 2 लॉट वरती. 1000ला आम्ही बुक करणार होतो, पण जसं मार्केटमध्ये एकच ही ग्रीन अर्धी पण होती तिथंच आम्ही एक्झिट केलंय. हे पूर्ण पण तयार नाही झाली ग्रीन, आणि तितक्यात तुम्ही बघू शकता 1300 रुपये प्रॉफिट पर्यंत आपलं गेलंय. म्हणजे कॉल मध्ये बघू शकता 3295 आणि पुट मध्ये 1996 लॉस आहे. त्यामुळे चांगला झाला आजचा प्रॉफिट. आणि त्यानंतर थोडं साईडवेज तुम्हाला बघायला भेटते, पण हे साईडवेज नसतं, एक लिक्विडिटी ग्रॅम होतं तिथं. हे जे पिन दिसतात ना तुम्हाला इथं, तर सेलिंग जर आपण केली तर जास्त स्पाइक मारते, आहे का नाही. म्हणजे 200चा प्रीमियम 300 जाऊन बायरचा पण उपयोग नाही, सेलरचा उपयोग नाही. बायरचं काहीच नाही, आधी एक्सपायरी असल्यामुळे या मार्केट अशा साइडवेजला अशा पिनला तर नाहीच काय, शांत बसलेलंच बरं आहे. त्यामुळे हे एक झालं. त्यानंतर धिंगाणा मला सांगायचा आहे तो म्हणजे, तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर हा कोल इंडियाचा चार्ट आहे. कोल इंडिया मध्ये कसा राडा गेलाय आपण. आज किती 1.5 आज पण गेलं ना, 1.5 पडलंय. हे आता 372 ला आहे. त्यानंतर दुसरा राडा जर तुम्ही बघितला तर कोटक बँक, मला वाटतं मागच्या 1 महिन्यापासून आपण ब्लॉग मध्ये बोलतोय कोटक बँक बद्दल. आणि कोटक बँक इथं बघू शकता, हिथं घेतलाय आम्ही, तरी आमचा एक चान्स मिस झाला, तो म्हणजे 1824चा हिथला, तरी आम्ही हिथं घेतलाय. आता बघू शकता कोटक बँक इथं आहे. त्यानंतर अजून एक आपला पेट्रोनेट. हे पेट्रोनेट पण जर तुम्ही बघितलं तर हा बघा, हा पेट्रोनेट इथून डायरेक्ट परत एकदा आता नवीन हायकडे चाललाय आणि ब्रेकआउट दिलाय आता या लेवलला. त्यामुळे आता परत एकदा तुम्हाला नवीन असे स्टॉक मध्ये पण तुम्हाला बघायला भेटतं. तेच ना, कारण स्टॉक मध्ये का म्हणतोय, कारण अशा वेळेस शांत नाही बसू शकत. असं जर असं स्ट्रॅडल स्ट्रँगलचे दिवस जर नसले आपले, तर अशा वेळेस आपण काय करणार. त्यामुळे स्टॉक मध्ये पण बऱ्यापैकी आपण करू शकतो. त्यामुळे बघू आता असंच इलेक्शन पर्यंत असंच काहीतरी करावं लागेल जुगाड. स्विंग बिंग करावे लागतील. आणि स्विंग आपलं एकच आहे, सेलिंग. हा सेलिंग आहे. मध्ये बाईंग पण होते. आज बाईंग केलं, मार्केटनुसार चेंज व्हायचं. किती बी प्रो असू दे, पण ते मार्केट तसं हे करत नसेल तर बदलावं लागते. त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या 2 महिन्यात आपण स्विंगचा पण अप्रोच थोडा घेऊया. म्हणजे आताच हाय अप्रोच, आता मी तुम्हाला दाखवत नाही प्रॉफिट आमचं, पण स्विंग पाशी जरी अप्रोच घेतला ना आपण, तरी बऱ्यापैकी आपण रिटर्न काढू शकतो पर्टिक्युलर स्टॉक मध्ये. त्यामुळे बघू आपण, फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐकत जा जे काय आम्ही सांगतो, आहे का नाही. ऐकलं पाहिजे का नाही त्यांनी. त्यामुळे बघू आता काय होतंय. मिलिटरी मॅन बरोबर गप्पा मारू. मिलिटरी मॅनला सुट्टी गुरुवार.
थांबा काय लिहिलंय बघू थांब हे काय काय लिहिलंय काय मजबूत लिहिलंय काय शेंगदाणे पीनट आहेत म्हणजे ते एकच नाही फॅट नाही ह्यात प्रोटीन आहे फक्त 100 ग्रॅम आणि त्यानंतर आलू अर्जुन भुजिया आलू अर्जुन भुजिया हे काय डाळ वाटाणे आणि हे भारी वाटते बरं तुम्हाला हे भारी वाटते आणि थांबा हे जरा स्वीट सर वाचू द्या आपण या ठिकाणी जस्ट जेब में मनी होता सर्च होय ना हा जेब में मनी हो ना तो कुंडली में शनि होने से कुछ नहीं होता पण एक घ्या लक्षात अक्षर एक नंबर या नाक केला अक्षर ह्याच अक्षरावर त्याने 10वीत जास्त मार्क पडले एक नंबर अक्षर काढले खतरनाक मिलिटरी मॅन अजून काय ये मेरी काय ये मेरी थांबा परत बघू आपण मित्रांनो सरप्राईज आहे ते वेगळंच निघून आहे सर मेरी ऍस्ट्रॉलॉजी हा हे मेरी ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय रे हिंदीत खतरनाक ऍस्ट्रॉलॉजी खतरनाक नाही रे ज्योतिष पंडित नाही का तू ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे पंडित म्हणजे पंडित ऑर्डर डिलिव्हरीला खतरनाक होते खतरनाक नाही भारी दिले मस्त दिले चला ब्लॉग झाला दुसरा झुमकर झुमकर भूमकर हा पेन कसला धरलाय खतरनाक ती एक स्टाईल असते मित्रांनो बाबा अनएक्सपेक्टेड भाई खतरनाक नेक्सस गोट्यात लावली गोट्यात लावली चालतंय मित्रांनो भेटू मित्रांनो आज पुन्हा एकदा सेम प्लेस हे पोहे बघ हे दही पोहे त्यालाच विचारा कसे लागतात चांगले लागते आणि हे सांबर पोहे भारी ना एक नंबर आहे मला हे भारी वाटलं पण जरा हे कसं आहे तर्री पोहे आणि हे पोहे आहेत ना म्हणजे सेम लागतं मागच्या 4 दिवसापासून फूड ब्लॉगर झाला तर्री आणि आज मी घेतले जरा मटकी पोहे भारीत पण मटकी पोहे काय सगळ्यांनाच माहिती आहे भारीच लागतात नाही एक नंबर आहे बघू मग काय ट्रेड नाही केला अजून नाही तेच आहे 1300 रुपये तेवढंच आहे बाकी अजून काय केलं नाही बघू भेटू रूमवर तर हे जरा मित्रांनो हे मिक्सचर आहे मटकी सोबत तर्री नाही सांबर का तर्री आहे सांबर आहे भारी मला वाटतं तर्री पण घेऊ का तर्री इंदोरी कापडी नाही कुरकुरे दडपे कुरकुरे बाहेर लागला आता अजून रूमवर जाऊ नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर करंटली जर तुम्ही बघितलं तर 2:46 झालेत. मार्केट काय अजून संपलेलं नाहीये. मार्केट संपायला अजून अर्धा पाऊण तास आहे. तरी पण आज जर तुम्ही बघितलं तर आज मार्केटमध्ये एवढा काही धिंगाणा नाही झाला, जो की धिंगाणा व्हायला पाहिजे होता. का व्हायला पाहिजे होता? कारण आज निफ्टी बँक निफ्टीची ह्या वर्षाची शेवटची एक्सपायरी आहे आणि शेवटची एक्सपायरी असल्यामुळे कुठं ना कुठे एक्सपेक्टेशन होती की कुठल्या तरी एका डायरेक्शनला मार्केटमध्ये मूव्ह येऊ शकतो. आता अजून मार्केट संपलं नाहीये, कदाचित 3 वाजता पण मूव्ह येईल, पण आतापर्यंत तरी मार्केटमध्ये काय मूव्ह आलेला नाहीये. तर आजचं जे मार्केट होतं ना ते बेसिकली कसं होतं, स्टॉप लॉस हिट करणारं मार्केट होतं. म्हणजे तुम्ही कॉल साईडला घेतला मार्केट खाली चाललंय, पुट साईडला घेतला मार्केट वरती चाललंय, तर एक म्हणजे त्याच रेंजला साइडवेज मार्केट होतं. तर या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस पण झाले असतील बरेच जणांच्या, तरी त्याचा एवढा काही विषय नाहीये. जरी स्टॉप लॉस जरी झाले असतील तर एवढे गोष्ट ऍक्सेप्ट करा की आजचं मार्केटच तसं होतं, एकदम साइडवेज झोन मध्ये मार्केट होतं. तुम्ही बघितलं तर कुठल्या एका डायरेक्शनला मार्केटमध्ये फ्लो नाहीये. तरी पण जो काय आपला ओव्हरऑल ट्रेड होता आजचा, त्याचा ब्रेकडाऊन मी तुम्हाला करून सांगतो. आजच्या दिवसाची प्राइस ऍक्शन सांगतो की कशा प्रकारे असं आजच्या दिवसाच्या मार्केटमध्ये तुम्ही ट्रॅप होण्यापासून वाचू शकता. मी सगळं तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगतो. तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला मध्ये आधी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला
तुम्हाला प्राइस ऍक्शन विषयी डिटेलमध्ये माहिती भेटेल. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल. आणि त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर डायरेक्टली आता मी येतो चार्टवरती. चार्ट थोडं झूम करून घेऊया आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा आज जी झाली ती झाली गॅप अप ओपनिंग झाली निफ्टीमध्ये. एक तर 50 ते 70 पॉईंटची काहीतरी गॅप अप ओपनिंग आहे निफ्टीमध्ये. आता ही गॅप अप ओपनिंग आपण कशी डिसाईड केली, तर मागच्या दिवसापासून जर तुम्ही बघितलं निफ्टीमध्ये ट्रेंड कुठला चालू आहे, बुलिश ट्रेंड चालू आहे. मग जे मी रोजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय त्याचबरोबर तुम्हाला काय बघायला भेटते, एक तर ओपनिंग होती फ्लॅट नाहीतर गॅप अप, फ्लॅट नाहीतर गॅप अप, अशा ओपनिंग तुम्हाला बघायला भेटतात. तर आजची ओपनिंग गॅप अप होऊ शकते. ह्याचं प्रेडिक्शन कधी लागलं आपल्याला, काल ज्यावेळेस निफ्टीने हा जो ऑल टाइम हाय होता ना तिचा, तो ऑल टाइम हाय काय केला निफ्टीने, ब्रेक केला आणि एक चांगली अपसाईडची मोमेंटम निफ्टीने कन्फर्म केली. आता ही अपसाईडची मोमेंटम कन्फर्म केल्यानंतर ऑलरेडी मार्केट एकदम बुलिश झोनमध्ये आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज पण आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर आज एक तुम्हाला गॅप अप ओपनिंग बघायला भेटली. आता जसं मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओपासून सांगत आलोय की गॅप अप गॅप डाऊन ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला बघायचं की मार्केट सस्टेन कोणत्या डायरेक्शनला होते. तर आता इथं स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं ना तर मार्केटमध्ये काय झालं, गॅप अप ओपनिंग झाली, त्यानंतर मार्केट हायर लेवलला सस्टेन झालं. ठीक आहे, आता हायर लेवलला सस्टेन झालं की लगेच तोंडवर करून कुठं पण ट्रेड मारायचं का, तर तसं नाही. आपल्याला प्रॉपर रेजिस्टन्स आणि सपोर्टची वाट बघायची. तर आता मागच्या वेळेस पण आपण काय केलं होतं, मागच्या दिवसाच्या चार्टमध्ये इथं काय केलं होतं आपण, मार्केट हायर लेवलला ज्यावेळेस सस्टेन झालं त्यावेळेस आपण पर्टिक्युलर रेजिस्टन्स बघितला, कुठे हा रेजिस्टन्स होता. त्यानंतर तिथं आपण एक रिव्हर्सल तरी मारला, नाहीतर ब्रेकआउट तरी मारला. ठीक आहे ट्रेड. पण आता ह्या दिवसाला जर आपण बघितलं ना तर हा दिवस असा होता की मार्केट हायर हायच तर क्रिएट करते पण वरती कोणता रेजिस्टन्सच नाहीये, कारण मार्केट ऑल टाइम हायला आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला डायरेक्ट ट्रेड एक्झिक्यूट नाही करायचं, आपल्याला प्राइस ऍक्शन कोणत्या डायरेक्शनला बनती त्याची वाट बघायची. आता सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये काय झालं, हायर हायचं क्रिएशन झालं. ठीक आहे, मार्केट हायर लेवलला सस्टेन झालं, म्हणजे डायरेक्टली फॉल झाला नाही. त्याचा अर्थ आपल्याला एक गोष्ट डोक्यात आली की मार्केटमध्ये बुलिशनेस आहे आणि परत एकदा वरच्या साईडला मूव्ह येऊ शकतो. त्यामुळे आपण तयार होतो. फक्त आपल्याला काय पाहिजे होतं, एका रेजिस्टन्सचा ब्रेकआउट. त्यानंतर काय झालं, हा रेजिस्टन्स तयार झाला, म्हणजे मार्केट हायर हायच क्रिएट करून इथून खाली आलं डायरेक्टली. त्यानंतर आपण काय बघत होतो की मार्केट ज्यावेळेस रिटर्न येऊन याच्या वरती जर या लेवलच्या वरती जर जात असेल तर त्यानंतर आपण एक बुलिश साईडच्या ट्रेडची वाट बघत होतो. आता हा जो सेम ओव्हरव्ह्यू आहे ना तो तुमच्या बरोबर आपल्या लर्निंग ग्रुपवरती पण शेअर केला होता. तर तुम्ही या ठिकाणी बघितलं की 21,760 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि निफ्टीमध्ये त्याचं ब्रेकआउट येऊन वरच्या साईडच्या डायरेक्शनला मूव्ह येऊ शकतो. आता याचं प्रेडिक्शन जे आपण लावलं होतं तर त्याचं रिझन एकच होतं की मार्केटची जी डायरेक्शन होती स्टार्टिंगला ती हायर हायज कन्फर्म केलं होतं मार्केटने, लोअर लोचं कन्फर्मेशन नाही झालं. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं हा मार्केटचा आजच्या दिवसाचा लो होता. त्या दिवशी मार्केटमध्ये अचानक एक कॅन्डल आली मोठी रेड कॅन्डल जर तुम्ही बघितली तर ही प्रॉफिट बुकिंगची कॅन्डल आहे. पण जसं 20 तारखेला झालं की मार्केट धडाधड खाली पडलं होतं तसं आज तुम्हाला बघायला नाही भेटणार. एवढी मोठी प्रॉफिट बुकिंग नाहीये, थोडीशी प्रॉफिट बुकिंग तुम्हाला बघायला भेटली. पण त्यानंतर मार्केटमध्ये लोअर हायचं क्रिएशन नाही झालं, म्हणजे मार्केट डाऊन साईडला नाही गेलं. तिथून जर तुम्ही बघितलं तर परत एकदा मार्केटमध्ये हायर हायचं क्रिएशन झालं. हा नियरचा एक छोटा रेजिस्टन्स होता तो ब्रेक केला, त्याच्यावरती मार्केटने सपोर्ट घेतला आणि परत एकदा हा जो मेन रेजिस्टन्स होता आपला तो मार्केटने केला ब्रेकआउट. आता ब्रेकआउट आल्यानंतर मार्केटमध्ये अजून जर तुम्ही बघितलं तर तेवढी मोमेंटमच नाही की मार्केटने इथून सस्टेन करून वरती जावं. मे बी मार्केट आता एका कन्सोलिडेशन फेज मध्ये असेल, त्यामुळे आपली ह्याची काही चूक नाहीये. जरी आपण या ठिकाणी ब्रेकआउट ट्रेड जरी एक्झिक्यूट केला असेल ना तरी असं आपण आपली चूक नाही म्हणता येणार की इथं जाऊन आपलं परत एकदा स्टॉप लॉस झाला, परत एकदा स्टॉप लॉस झाला. तर तसं नाहीये, किंवा इथं तुम्ही पुट बाय केला, मार्केट परत वरती गेला, तुमचा स्टॉप लॉस झाला. तर मार्केटमध्ये आज कुठल्या तरी पर्टिक्युलर डायरेक्शनला मुवमेंट नाही आली. मार्केट अपसाईड डाऊन साईड दोन्ही साईडला मूव्ह देत होतं. त्यामुळे अशा प्रकारचं एक साइडवेज दिवस तुम्हाला आतापर्यंत तरी बघायला भेटतोय. 3 वाजताचं मला माहित नाही, पण मे बी आता जे नवीन वर्ष सुरू होतंय त्याचबरोबर उद्याचा एक दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला निफ्टीमध्ये अजून एक नवीन हाय बघायला भेटू शकतो. मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन फेज मध्ये जाऊ शकते इथून, पण कन्सोलिडेशन फेज तयार केल्यानंतर परत एकदा अपसाईडची रॅली बघायला भेटू शकते. मे बी काय न्यूज आली तर डाऊन साईडची रॅली पण बघायला भेटू शकते. पण बघू, मोस्ट प्रोबेबली जे काय आपली प्राइस ऍक्शन असेल ते तुमच्या बरोबर शेअर करायचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि ओव्हरऑल अशा प्रकारचे आज प्राइस ऍक्शन तुम्हाला बघायला भेटली. गॅप ओपन झालं, गॅप ओपन झाल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं हायर हायचं कन्फर्मेशन झालं पण सस्टेन नाही झालं. तर डायरेक्टली एक प्रॉफिट बुकिंग तुम्हाला बघायला भेटली. त्यानंतर आपण वाट बघितली की हायर हायचं क्रिएशन होऊन सस्टेन होते का, पण परत एकदा ब्रेकआउट नंतर मार्केट आता एका साइडवेज झोन मध्ये. तर अशा दिवशी काय करायचं, सरळ निफ्टी बँक निफ्टी अवॉइड करून आपण स्टॉक मध्ये ट्रेड करू शकतो. आता सगळ्यात पहिला आपला स्टॉक होता हा पेट्रोनेट मध्ये जर तुम्ही बघितलं, मी मागच्या 1 महिन्यापासून तुम्हाला सांगतो या स्टॉक बद्दल, त्यामध्ये तुम्हाला एक चांगली मोमेंटम आज पण बघायला भेटली. आज पण हा 7% पळाला हा स्टॉक. त्यानंतर हा कोटक बँकचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं, हा मागच्या 7-8 दिवसातच बघू शकता याच्यात चांगली मोमेंटम तुम्हाला बघायला भेटली. 1918 पर्यंत हा स्टॉक जाऊन पोहोचला आता. आणि त्यानंतर अजून एक आपला जर स्टॉक बघितला तो म्हणजे कोल इंडिया. हा पण एक बाप स्टॉक आहे. इथं पण जर तुम्ही बघितलं मागच्या 15 दिवसापासून एक चांगली मोमेंटम तुम्हाला बघायला भेटली. तर असं तुम्ही स्टॉक मध्ये जरी केलं किंवा निफ्टी बँक निफ्टीमध्ये जरी केलं, प्रॉपर स्टॉप लॉस ठेवा, क्वांटिटी कमी ठेवा, कारण मार्केट वॉलटाईल असणार आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये.
कारण बिफोर द बजेट मार्केटमध्ये प्रीमियम इन्क्रीज होतात, इंडिया विक्स पण वाढते मार्केटमध्ये, त्यामुळे काळजी घ्या. आणि या नवीन वर्षी बघू आपण काहीतरी प्लॅन करू की ट्रेडिंगमध्ये, आणि जे काही करत असं तिथं स्टॉप लॉस नक्की लावा. विदाउट स्टॉप लॉस कुठलाच ट्रेड एक्झिक्यूट करू नका. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय डाऊट जर असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्याचबरोबर आपले जे ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहेत त्यासाठी जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलाय, तिथं जाऊन तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता. 1343 जे आपलं आधीच आहे तेच आहे. हे थोडंफार आहे ते स्टॉक घेतले होते आणि आत्ता झालेले आहेत 16:39 म्हणजे 4:39 आणि मार्केट झालेलं आहे बंद. मार्केटने शेवट जे आहे ते मुवमेंट दिलेली आहे जरा, आणि इकडं तुडवी चालू आहे डायरेक्ट. तर काय नाही मित्रांनो, तर आज एवढंच केलं. बाईंगचं जे केलं होतं सकाळचं एका कॅन्डल मध्ये झटका झाला डायरेक्ट. आणि काय आजचा ओव्हरऑल दिवस भारी होता रोजच्या सारखा. आणि काय वाटतंय मग उद्या शेवटचा दिवस आहे ह्या वर्षाचा शेवटचा दिवस. एक्सपायरी प्रीमियम पण भरपूर शेवटची एक्सपायरी, शेवटचा दिवस. त्यामुळे बघू उद्या शेवटचा दिवस प्रॉफिटमध्ये एंड करायचं. काय पहिला दिवस प्रॉफिटमध्ये झाला पाहिजे 1 जानेवारीचा. उद्याचं काय चांगलं जायला असं. त्यामुळे 2-3 रुपये प्रॉफिट आला तरी बुक करू आपण. त्यामुळे मायनस इकडं ब्रोकरेज तिकडं डायरेक्ट मायनस 100 रुपये. नाही बघू काहीतरी करू. दिवस अवघड चालू आहेत सेलरसाठी, पण तेवढ्यात पण मॅनेज करावं लागतंय. स्ट्रॅटेजी वगैरे चेंज करून काहीतरी धिंगाणा करायला लागतोय. त्यामुळं आजचा दिवस काय झाला मग काय बाईंग साठी पण नव्हता नीट, सेलर साठी पण नव्हतं. स्टार्टिंगची बाईंग मुवमेंट आली त्यानंतर साईडवेज राहिलं. आणि जे आपण एक्झिट केली पोझिशन त्यानंतर मला वाटतं ठेवले असते तर अजून 3000 पर्यंत गेलं असतं ते. पण असं ठेवू नाही शकत काय, कारण ऑलरेडी -600 मधनं ते प्लस मध्ये गेलं. 2 लॉटवर काय एक्सपेक्ट, 2 लॉटवर अजून किती पाहिजे तुम्हाला. आता हेच जर काल ठेवलं असतं तर काल 1000 नाही झालं, काय का नाही, काल नाही झालं 1000. जाऊ दे, चालते. तर भेटू, काय नाही मग उद्या भेटूयात. उद्या फ्रायडे, सेन्सेक्स एक्सपायरी आहे का नाही. चालते. भेटू मित्रांनो उद्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.